जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदगंगा तेव्हा होती चंद्रभागा. या प्रश्नाला, ह्या वाक्याला त्या पंढरपूरच्या नगरपालिकेने काळिंबा फासला. आपण बघू शकतोय हे रस्त्याला पावसाने पडलेला खड्डा नाही, हे काय शहरामधला रस्ता नाही, हे रस्ता आहे सोलापूरमधून जे पंढरपूरमध्ये येतो आणि हा मेन पुलावरती आहे. हे खड्डा नाही आहे, हे भगदाड पडलेला आहे. तुम्ही बघू शकताय हे भगदाड एवढा आहे की तुम्हाला दाखवतो. हे हात बघा, एवढा हात आतमध्ये जातोय. ह्याच्या पलीकडच्या बाजूला अजून आहे, म्हणजे एक पाय आतमध्ये घालून दाखवतो. हे सरळ एक माणूस आतमध्ये जातोय. एवढा मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे. परंतु या खड्ड्याकडे नगरपालिकेने जर वेळेवर लक्ष नाही दिलं, वेळेवर जर या खड्ड्याकडे नाही बघितलं, तर खऱ्या अर्थानं यामध्ये अनेक लोकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. माझी नगरपालिकेला विनंती आहे, हे खड्डा लवकर तात्काळ त्या ठिकाणी आपण दुरुस्ती करावा. शक्यतो हे दुरुस्ती करण्याचा सारखा नाही आहे. हे खड्डा पडलेला, हे आरलेला आहे. माझी नगरपालिकेला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, हे खड्डा, हे भगदाड आपण बुजवून घ्यावं. जेणेकरून याकडे जरी दुर्लक्ष केलं तर यामध्ये अनेक लोकांचा बळी जाणार आहे. म्हणून माझी नगरपालिकेला विनंती आहे, लवकरात लवकर जेवढ्या तुमच्या ज्या हे आहेत, जे काही तुमच्या यंत्रणा आहेत, त्याच्या माध्यमातून जरी केलं तर खऱ्या अर्थाने हे कुठेतरी लोकांचा बळी जाण्याचं थांबणार आहे. मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, माझी गडकरी साहेबांना विनंती आहे, माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे, त्या कामाची चौकशी झाली पाहिजे. हे पूल बांधून अजून 20 वर्ष पण झालं नाही, हे पूल बांधून अजून 50 वर्ष पण झालं नाही. ह्याच्याच बाजूला एक जुना दगडी पूल आहे, 100 वर्षाचा जुना पूल आहे, ते अजून कणकणीत आहे. पण हे पूल बांधून 10 वर्षसुद्धा झालं नाही. तर ह्या पुलाची, ह्या कामाची चौकशी नगरपालिकेला आपण करावी. म्हणून माझी विनंती आहे, लवकरात लवकर हे खड्डा बुजवून घ्या. हे खड्डा नसून हे आरलेलं आहे. एखादं जरी लोडचं वाहन आलं तर ह्याच्यापेक्षा जास्त आरणार आहे. हे बॅरिगेटिंग लावून चालणार नाही. म्हणून या ठिकाणी प्रशासनाचे लोक पाहिजे, नगरपालिकेचे लोक पाहिजे. इथे पोलीस प्रशासन आहे, पोलीस प्रशासन सहकार्य करतं आहे. पण जेणेकरून हे सगळंच पोलीस प्रशासनावर सोपवून चालणार नाही. नगरपालिकेने सुद्धा मनावर घेतलं पाहिजे. हे पोटतिडकीने मी का सांगतोय, हे खड्डा नाही आहे, हे खड्डा नाही आहे, हे आरलेलं आहे. त्याच्या आतमध्ये समोर कमीत कमी 10 फूट आहे. म्हणून हे तात्काळ आपण त्या ठिकाणी काम करून घ्या, एवढीच माझी नगरपालिकेला विनंती आहे. कारण CO साहेब, तुमचं काम अतिशय एक नंबरचं आहे, तुमचं काम अतिशय चांगलं आहे, तुमचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तसंच जर ह्या पुलाकडे लक्ष देऊन याची कामाची चौकशी करा. ह्याचा ठेकेदार कोण आहे काढा, ह्याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे काढा, त्याच्या मागे कोणी कमिशन खाल्लंय ते काढा, त्याच्या मागे कोणी मिळवलंय ते काढा. ह्या सगळ्या चौकशीमध्ये घुसून या पुलाची तपासणी करा. हे 5 मिनिटाचा खड्डा होईल, परंतु भविष्य काळात हे जर खड्डा मध्ये पडला तर जेणेकरून महाडसारखी दुर्घटना झाल्याशिवाय या ठिकाणी पंढरपूरमध्ये खऱ्या अर्थानं राहणार नाही. म्हणून माझी विनंती आहे, आपण करून घ्या, काम करून घ्या, खड्डे बुजवून घ्या. पंढरपुरातले हे सोडा, अनेक पंढरपूरमध्ये खड्डे आहेत. नगरपालिका दुर्लक्ष करते, 30-30 लाखाचे कॉन्ट्रॅक्ट काढते, 50 लाखाचे काढते. तुम्ही 50 कोटीचे काढा, त्याला आम्हाला देणं घेणं नाही. पण सामान्य जनतेच्या जीवावर उठू नका, हे जीवावर उठण्याचा खड्डा आहे. म्हणून माझी विनंती, हा खड्डा बुजवून